सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण लागले। केजमधील पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने सामने आलेत, तर रास्ता रोको सुरू असताना संतप्त जमावाने एसटी बस पेटवली आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी मस्साजोग गावाला भेट दिली। माझे वडील आणि या कुटुंबाच्या अण्णा यांना न्याय मिळालाच पाहिजे। ते सगळ्यांची मदत करत होते। कालच ते तसंच मदत करण्यासाठी गेले तर त्यांच्यावर घात झाला। गावकऱ्यांना मी इतकंच सांगते, आपल्याला सगळं शांततेत घ्यायचंय, कुणीही दंगामस्ती करू नका, आपल्या अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे। तर मागील 9 तासापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। सरपंचाच्या हत्येमुळे केजमध्ये तणावाचं वातावरण आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाल्याचा आरोप आहे। हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अजूनही 5 आरोपी फरार असल्याची माहिती आहे। मसाजोग ग्रामस्थांकडून बीड लातूर मार्गावर आता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। मागील 9 तासापासून ग्रामस्थांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। सरपंचाच्या हत्या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मनोज जरांगे यांनी रास्ता रोको करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली। संतप्त झालेल्या नागरिकांनी एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे। थेट माहितीसाठी आपण केजमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, गेल्या 9 तासांपासून या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे, काही हिंसक वळण देखील लागलं। नक्कीच निखिला, मसाजोगचे इथले जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांचं काल अपहरण झालं होतं आणि त्या अपहरणानंतर त्यांचा मृतदेह त्या शेजारी या ठिकाणी आढळून आला। त्यानंतर ग्रामस्थ जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। मी सध्या मसाजोगमध्ये आहे आणि या परिसरात आपण पाहू शकतो की सकाळी 9 वाजल्यापासून मसाजोगचे जे ग्रामस्थ आहेत, लहान मुलं आहेत, बालके आहेत, महिला मुली आहेत, शाळकरी विद्यार्थी आहेत, हे देखील या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रमुख मागणी त्यांची आहे। पोलिसांवरती आमचा आता विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे ही जी चौकशी आहे ती सीआयडी मार्फत करावी अशी प्रमुख मागणी जी आहे यांनी केलेली आहे। त्यानंतर ही घटना जी आहे मनोज जरांगे पाटील यांना समजलेली आहे। तात्काळ मनोज जरांगे पाटील देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बाजूला जर बघितलं, जवळपास 25 मिनिटापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं या मसाजोगमध्ये आगमन झालेलं आहे। त्यांनी त्यांचे जे नातेवाईक आहेत, तिथले ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। पोलीस वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। कुठेतरी आता कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी देखील आता व्यक्त केलेली आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद मनोज। केजमध्ये पोलीस आणि आंदोलक हे आमने सामने आले होते। 9 तासांपासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। रास्ता रोको सुरू असताना संतप्त जमावाने एसटी बस देखील या ठिकाणी पेटवली। चर्चा करतोय मी आणखी त्यांचे बंधू ते आलेत, चर्चा करतोय त्यांच्याशी, पण झालेली घटना ही चांगली नाही आहे। हे बीड जिल्ह्याला कलंक लावण्याचं काम सुरू आहे। इतकी सुजान आणि चांगली जनता यांना विनाकारण वेटीस धरणं, त्रास देण्याचं काम सुरू आहे। हे पुरं राज्य ढवळून निघालंय। त्या आरोपींना अटक झाली पाहिजे ही साधी मागणी जर या राज्यात पूर्ण होणार नसली, त्याची सीआयडी मार्फत चौकशी करा, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे।